विश्व प्रवक्ते संजय राऊतांनी कमीत कमी अर्थविषयक या विषयावर ते बोलू नये अशी किमान अपेक्षा आहे। आज त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचं राज्य हे कर्जबाजारी झालेले आहे। कर्जबाजारी आहे की नाही हे बघण्यासाठी तज्ज्ञ बसले आहेत ना। आपल्या राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे। आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ½ ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे आणि त्या 50 लाख कोटीपैकी 9 लाख कोटी जर कर्ज असेल तर ते 20% कमी आहे। त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे। हो, आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत, अटल सेतू सारखे प्रकल्प करायचे आहेत, मेट्रो, बुलेट ट्रेन अशा प्रकारचे आम्हाला नवीन प्रकल्प करायचे आहेत। आज नवी मुंबईचा एअरपोर्ट देखील तयार झालेला आहे। वाधवान सारखा देखील प्रकल्प आम्हाला करायचा आहे। शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे। शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा फ्री वीज द्यायची आहे। आम्हाला त्यांना सोलर पंप द्यायचे आहेत। विजेचे दर आम्हाला कमी करायचे आहेत। आम्हाला एम्स सारख्या मेडिकल कॉलेजेस सारखे इंजिनिअरिंग कॉलेजेस, मॅनेजमेंट कॉलेजेस असे आणायचे आहेत आणि महाराष्ट्र हा जो देशामध्ये नंबर 1 आहे त्याला अजून पुढे न्यायचा आहे। कर्ज जरी काढत असलो तरी आज एफडीआयचा दर काय हो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र हा नंबर 1 आहे। तुमच्या काळामध्ये जेव्हा नशेबाजी चालायची तेव्हा एफडीआयमध्ये आपलं राज्य 5व्या क्रमांकावर गेलं होतं। आज आपण एफडीआयमध्ये नंबर 1 झालेलं आहे। मला असं वाटतं की कृपया आपल्या महाराष्ट्राची आर्थिक विषयक स्थिती तुम्ही कमीत कमी समजण्याचा प्रयत्न करू नका।